लक्ष द्या. है ना. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की टोकन्स, टाइप्स ऑफ टोकन्स, आणि त्या टोकनचे किती टाईप आहेत? टोटल 6. त्याच्यापैकी आपण आज एक एक बघू. कीवर्ड, त्याच्यानंतर ऑपरेटर, आयडेंटिफायर, एक एक बघूत, है ना. त्याच्यामध्ये बघूत आज सर कीवर्ड. ओके. तर कीवर्ड्स म्हणजे काय हो सर? कीवर्ड्स म्हणजे काय? कीवर्ड्स आर दी वर्ड्स हुज मीनिंग इज ऑलरेडी नोन टू द कंपायलर. असे काही शब्द आहेत ज्यांचा मीनिंग कंपायलरला आधीच माहिती आहे. असे काही शब्द आधीच त्या लँग्वेजनं राखून ठेवलेले आहेत. त्या शब्दाचा मीनिंग आपण सी लँग्वेजला सांगायची गरज नाहीये. तर त्या सगळ्या शब्दांना आपण काय म्हणणार? कीवर्ड्स. असे काही शब्द आहेत. असे टोटल 32 शब्द आहेत. तर कीवर्ड्स म्हणजे काय हो सर? कीवर्ड्स आर दी रिझर्व वर्ड्स हुज मीनिंग इज ऑलरेडी नोन टू द कंपायलर. असे काही वर्ड्स आहेत ज्या शब्दाचा मीनिंग आपण सी लँग्वेजला सांगायची गरज आहे का? नाही. त्या सगळ्या शब्दांना आपण काय म्हणणार? कीवर्ड. आणि असे टोटल किती शब्द आहेत? 32, है ना. These are the reserve words, so we cannot use them as identifier. आता हे आयडेंटिफायर म्हणजे काय थोड्या वेळाने शिकूत आपण, परंतु हे जे काही रिझर्व वर्ड्स आहेत ना, ते आपण आयडेंटिफायर म्हणून वापरू शकत नाही. आयडेंटिफायर म्हणजे काय थोड्या वेळाने सांगतो, पण तरी सुद्धा एक आयडेंटिफायर म्हणजे काय सर? प्रोग्रामिंग मध्ये युजरनं दिलेलं नाव, एखाद्या व्हेरिएबलला दिलेलं नाव, एखाद्या फंक्शनला दिलेलं नाव, स्ट्रक्चरला दिलेलं नाव युजरनं. तर युजर प्रोग्रामिंग मधल्या कुठल्याही एंटिटीला कीवर्ड म्हणून नाव देऊ शकत नाही. ओके. दिस आर दी रिझर्व वर्ड्स, सो वी कॅन नॉट यूज देम ॲज आयडेंटिफायर सच ॲज व्हेरिएबल नेम ऑर फंक्शन नेम. ओके. ओके. तर पुढे येऊ सर आपण. असे टोटल किती शब्द आहेत सर? 32. देर आर टोटल 32 कीवर्ड्स. कोणते आहेत सर? ॲटो. या शब्दाचा मीनिंग कंपायलरला आधीच माहिती आहे, आपण सांगायची गरज नाहीये. ॲटो. ए नंतर कोण येते? अल्फाबेट बी. बी वरून एकच आहे, ब्रेक. या शब्दाचा मीनिंग कंपायलरला आधीच माहिती आहे, हे आपण लूप मध्ये शिकणार. ब्रेक शब्दाचा वापर. तसं काय सर? केस. हा स्विच नावाचा एक चॅप्टर आहे, तिथे येईल हा शब्द. केस म्हणजे काय? कंपायलरला आधीच माहिती आहे, आपण सांगायची गरज आहे का? नाही, आपण सांगायची गरज नाही. पुन्हा असाच एक शब्द आहे, कॅर, कॉन्स्ट, कंटिन्यू. सी झालं की अल्फाबेट मध्ये कोण येते? डी. डी वरून सर किती शब्द आहेत? 3. डिफॉल्ट, डू, डबल. या शब्दांचे जेवढे काही इथं शब्द आहेत त्या शब्दांचा मीनिंग सी लँग्वेजला आधीच माहिती आहे, आपण सांगायची गरज आहे का? नाही. पुन्हा कोण सर? एल्स, इनम, एक्सटर्न. एफ वरून फ्लोट, फॉर, गो टू, इफ, इंट, लॉंग. आर वरून रजिस्टर, रिटर्न, शॉर्ट. एस वरून शॉर्ट, साइन्ड, साइज ऑफ, स्टॅटिक, स्ट्रक्ट, स्विच, टाइप डेफ, युनियन, अनसाइन्ड, वॉइड, व्हॉलेटाईल आणि वाईड. असे टोटल हे 32 शब्द आहेत. या 32 शब्दाचा मीनिंग आपण कंपायलरला सांगायची गरज नाही. हे 32 शब्द लक्षात पाहिजेत, कारण हे शब्द आपण व्हेरिएबलचं नाव म्हणून वापरू शकतो का? हो नाही. कशाचंही नाव आपण वापरू शकत नाही. ओके. तर पुढे येऊच. पुन्हा दुसरं टोकन मध्ये कोण आहे सर? हे आयडेंटिफायर. तर आयडेंटिफायर कुणाला म्हणायचंय? आता आयडेंटिफायर कुणाला म्हणायचंय? काही नाही सर, एकदम सोपं आहे. डेफिनेशन वाचू पहिल्यांदा. An identifier is a name given by the user. युजरनं दिलेलं नाव प्रोग्रामिंग मध्ये कशालाही, कुठल्याही एलिमेंटला, प्रोग्रामिंग मध्ये कुठल्याही एलिमेंटला युजरनं दिलेलं नाव, त्याला आपण काय म्हणणार? आयडेंटिफायर. मग युजर कशाला नाव देऊ शकते प्रोग्रामिंग मध्ये? व्हेरिएबलला, फंक्शनला, ॲरेला आणि स्ट्रक्चरला. हे व्हेरिएबल म्हणजे काय, फंक्शन म्हणजे काय, ॲरे म्हणजे काय, स्ट्रक्चर म्हणजे काय, हे नंतर शिकू. पण यांचं नाव कोण देते सर? युजर. आणि युजरनं दिलेलं नाव त्याला आपण काय म्हणतो? आयडेंटिफायर. मग an identifier is a name given by the user to any programming entity such as variable, function, array or structure. व्हेरिएबलला दिलेलं नाव, फंक्शनला दिलेलं नाव, ॲरेला दिलेलं नाव, स्ट्रक्चरला दिलेलं नाव
कुणी सर? युजरनं. त्याला आपण काय म्हणणार? आयडेंटिफायर, है ना. आणि कशासाठी वापरतो? टू आयडेंटिफाय इट इन अ प्रोग्राम. ओके. आणि मग सर याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स एक आपल्याला बघावं लागतील. आयडेंटिफायर लक्षात आले का? कुणाला म्हणायचे आयडेंटिफायर? हा, प्रोग्रामिंग मध्ये युजरने दिलेलं नाव. कशाला? व्हेरिएबलला, फंक्शनला, ऍरेला, स्ट्रक्चरला. हे काय आहे नंतर बघणार. पण व्हेरिएबलला दिलेलं नाव, फंक्शनला दिलेलं नाव, स्ट्रक्चरला दिलेलं नाव, ऍरेला दिलेलं नाव कोण सर? युजरनं. युजरनं दिलेलं नाव त्याला काय म्हणणार आपण? आयडेंटिफायर. पण ते नाव द्यायचे, नाव ठेवायला येते आपल्याला. ते नाव ठेवण्यासाठी काही रूल्स आहेत. नाव ठेवण्यासाठी काही रूल्स आहेत. ते रूल्स काय आहेत सर? हे आहेत. काय रूल्स आहेत? आयडेंटिफायर मस्ट स्टार्ट विथ अ लेटर. आयडेंटिफायर जे तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये नाव द्यायलात, ऍरेला, स्ट्रक्चरला, व्हेरिएबलला, ते नाव कशानं स्टार्ट झालं पाहिजे सर? लेटरनं. म्हणजे कॅपिटल ए टू झेड, स्मॉल ए टू झेड किंवा अंडरस्कोर. दुसरं काय सर? आयडेंटिफायर कॅन कंटेन लेटर, डिजिट ऑर अंडरस्कोर. की तुम्ही जे नाव दिलात ना, ते नाव, त्या नावामध्ये काय काय असू शकते सर? लेटर, डिजिट किंवा अंडरस्कोर. पण सुरुवात कशाने झाली पाहिजे? लेटरनं किंवा अंडरस्कोरनं. डिजिटनं झाली पाहिजे का नावाची सुरुवात? तेच आहे तिसरा रूल. इट कॅन नॉट स्टार्ट विथ डिजिट. पुन्हा कीवर्ड म्हणून वापरू शकतो का आपण एखाद्याचं नाव, व्हेरिएबलचं नाव कीवर्ड म्हणून वापरू शकतो का? नाही. ओके. कीवर्ड्स आर नॉट अलाउड ऍज आयडेंटिफायर. किती रूल झाले सर टोटली? काय काय आहे सर? काही नाही सर. आयडेंटिफायर म्हणून आपण काय वापरू शकतो? अल्फाबेट, अंडरस्कोर, डिजिट. सुरुवात कशाने व्हायला पाहिजे? अल्फाबेट किंवा अंडरस्कोर. डिजिटने सुरुवात व्हायला पाहिजे का नावाची? नाही. कीवर्ड्स म्हणून वापरू शकतो का मी आयडेंटिफायर? नाही. मग सर पुढे काय? एकदा फोन कट केला की समजत नाही लोकांना, परत परत कॉल करतो. पाचवा रूल आहे सर, स्पेशल सिम्बल्स आर नॉट अलाउड. स्पेशल सिम्बल्स आर म्हणजे काय हो सर? नावामध्ये असं स्टार आलं पाहिजे का? कुठल्या? हॅश. स्पेशल सिम्बल अलाउ आहेत का? नाही. स्पेशल सिम्बल अलाउ नाही. पुन्हा काय सर? स्पेस अलाउ आहे का? नाही. आणि केस सेन्सिटिव्ह आहेत. आयडेंटिफायर कसे आहेत सर? केस सेन्सिटिव्ह. म्हणजे तुम्ही एखाद्याचं नाव असं लिहिलात स्मॉल मध्ये सम, आणि एखाद्याचं नाव असं लिहिलात कॅपिटल मध्ये, तर हे सम वेगळं आणि हे सम वेगळं. सारखं आहे का? नाही. आता तुम्ही मला सांगा, हे नाव व्हॅलिड आहेत का इनव्हॅलिड आहेत? म्हणजे काय हो सर? बघा मी सांगतो एक. बघा हो, व्हेरिएबलचं नाव मी समजा असं लिहिलं, इकडे घेतो. तुम्ही मला सांगा हे नाव व्हॅलिड आहे का नाही? व्हॅलिड आहे का? हे कशाने सुरुवात झाली? अल्फाबेटनं. हा, चालते. हे व्हॅलिड आहे का? आहे का हे व्हॅलिड? नाही का? कशाने सुरुवात झाली? डिजिटनं. हे अलाउ आहे का? नाही. समजा हे अलाउड आहे का? मध्ये स्पेस आलाय, मध्ये काय आलाय? इथं स्पेस. तर अलाउड आहे का? नाही. बरं सर. आता इथं अंडरस्कोर लावले समजा, तर हे अलाउ आहे का? मग अंडरस्कोर लावलं. हा, अंडरस्कोर लावल्यावर हे अलाउ आहे, कारण तुमचं आयडेंटिफायर जे काही नाव आहे त्याच्यामध्ये अंडरस्कोर असू शकते. हे अलाउड आहे का? आहे. अंडरस्कोर न सुरुवात होऊ शकते. एक तर अल्फाबेट किंवा अंडरस्कोर न सुरुवात होऊ शकते, है ना. हे आहे का व्हॅलिड नाव व्हेरिएबलचं? व्हेरिएबलचं नाव मी इंट लिहू शकतो का? नाही लिहू शकत, कारण ते 32 शब्दामध्ये आहे. कीवर्ड मध्ये 32 शब्दांची लिस्ट बघितली ना, त्याच्यामध्ये इंट आहे. तर तुम्ही इंट आयडेंटिफायर म्हणून वापरू शकता का? एखाद्या व्हेरिएबलचं नाव इंट लिहू शकता का? नाही. तर आज हे दोन घेतले फक्त आपण. टोकनचे दोनच टाईप, एक कीवर्ड आणि एक आयडेंटिफायर. उद्याला आपण शिकू ऑपरेटर, कॉन्स्टंट आणि स्ट्रिंग. लक्षात राहील एवढं. ओके. अरे